आज मी तुम्हाला अशा दोन सेटिंग सांगणार आहे ज्याच्याने पहिली सेटिंग अशी आहे की ज्याच्याने तुमचे चॅनल सर्चमध्ये येणार आहे। आता सर्चमध्ये कसं येणार प्रॅक्टिकली दाखवते। ठीक आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। सिम्पली ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकतात सर्चमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी फक्त तुम्हाला पूनम माळी असं सर्च करायचं आहे। पूनम माळी सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी पूनम माळी नावाचे खूप सारे चॅनल्स आहेत, पण माझं चॅनल काय येतं आहे कारण मी माझी जी एक सेटिंग आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली ती सेटिंग ऑन करून घेतलेली आहे। त्याच्यामुळे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझं लेटेस्ट व्हिडिओज आले, लेटेस्ट पोस्ट आल्या, व्हायरल व्हिडिओज आले आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही सुद्धा माझं नाव सर्च केलं तर माझेच व्हिडिओ येतील आणि पूर्ण इंटरनेटवर पूर्ण यूट्यूबवर असं नाही की पूनम माळी नावाचं फक्त माझं चॅनल आहे, भरपूर चॅनल पूनम माळी नावाने आहेत। पण सर्चमध्ये येण्यासाठी कुठली सेटिंग करावी लागते ती सेटिंग मी करून ठेवलेली आहे। तर आज आपण ती बघणार आहोत पहिली सेटिंग। आणि दुसरी सेटिंग अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जर मोनेटायझेशनसाठी अप्लाय करायचं असेल तर ती एक सेटिंग केल्याशिवाय तुमचं मोनेटायझेशन शक्यच नाही। जरी तुम्ही 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच अवर्स जरी कंप्लीट केला तरीसुद्धा तुम्हाला तुमचं चॅनल मोनेटाईज होणार नाही। तर आपण सगळ्यात आधी बघणार आहोत की पहिली सेटिंग म्हणजे आपलं चॅनल सर्चमध्ये येण्यासाठी कुठली करायची आहे ते आपण बघणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस येईल। आता बघा सर्चमध्ये तुम्ही youtube.com सर्च करू शकतात किंवा आता बघा खाली एक तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलं आहे त्याच्यावर मी क्लिक करून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यावर क्लिक करू शकतात। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात जर तुमचं जर यूट्यूब अशा प्रकारे ओपन होत असेल, ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे जर तुमचं यूट्यूब चॅनल ओपन होत असेल तर त्याला आधी काय करायचं आहे, तुम्हाला डेस्कटॉप मोडला सेट करून घ्यायचं। आता ते कसं करायचं, साईडला तुम्हाला 3 डॉट्स दिसत असतील त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। साईडला 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप साईड हा ऑप्शन दिसत असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता डेस्कटॉप साईडवर क्लिक केल्यानंतर म्हणजे तुमचं चॅनल जे आहे ते आता डेस्कटॉप मोडला झालेलं आहे। म्हणजे जसं तुम्ही ब्राउझरमध्ये बघता किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करता त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुमच्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करून घ्यायचं आहे। चॅनलच्या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स दिसतील, तर तुम्हाला त्या ऑप्शनमधून 4थ्या नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पण भरपूर ऑप्शन्स दिसतील। तर तुम्हाला या ठिकाणी ओपन इन न्यू टॅब इन ग्रुप याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं जे चॅनलचा डॅशबोर्ड आहे तो ओपन होऊन जाणार आहे। बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली 2 ऑप्शन्स दिसतील तुम्हाला यूट्यूबचे, तर जे सेकंड ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा चॅनलचा जो डॅशबोर्ड आहे तो ओपन होणार आहे। बघा या ठिकाणी चॅनलचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुमची सगळा जो डेटा आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। डायरेक्टली आपण सेटिंग करणार आहोत। बघा या ठिकाणी तुमची पहिली सेटिंग आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे। जे सेटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला झूम करून दाखवते। जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे चॅनल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। चॅनलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला कीवर्ड्सचं ऑप्शन दिसत असेल। आता कीवर्ड्सचं ऑप्शनमध्ये बघा मी तुम्हाला सांगते, मी माझ्या काय कीवर्ड्स दिलेले आहेत, म्हणजे सर्च जरी पूनम माळी तुम्ही नाव सर्च केलं तर काय काय येतील, म्हणजे कुठले कीवर्ड्स मी या ठिकाणी सेव्ह केले ज्याच्याने माझं चॅनल सर्चमध्ये आलं। पूनम माळी चॅनल, पूनम माळी मराठी, उलटं सुलटं काही तुम्ही सेट करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल। म्हणजे लोकांनी जेही सर्च केलं किंवा माळी पूनम जरी सर्च केलं तरी माझं सर्चमध्ये आलं पाहिजे। आणि या ठिकाणी मग मी सबस्क्रायबर्स रिलेटेड कीवर्ड्स ॲड केलेले आहेत। तर बघा या ठिकाणी तुम्हाला अजून कुठले कीवर्ड्स ॲड करायचे आहेत ज्याच्याने तुमचं चॅनल सर्चमध्ये यायला पाहिजे। तर बघा मी मोठे जे यूट्यूबर्स आहेत ते आहेत मनोज दे, याचं चॅनल या ठिकाणी नाव ॲड केलेलं आहे, यूट्यूबवाला बाबा। त्याच्यानंतर जे मोठे टेक्स रिलेटेड चॅनल आहेत त्यांचं नाव मी ॲड केलेलं आहे। जसं तुमचं चॅनलचं टॉपिक असेल तशा प्रकारे तुमचे जे व्लॉगिंगचं असेल तर व्लॉगिंग रिलेटेड तुम्ही मोठ्या यूट्यूबरचं नाव या ठिकाणी ॲड करू शकता। म्हणजे होतं काय याचा फायदा की तुमचं चॅनल त्यांच्या त्यांचं जरी नाव सर्च केलं तरी तुमचं चॅनल लोकांना रेकमेंड होत असतं। ही झाली तुमची पहिली महत्त्वाची सेटिंग। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो डेटा आहे सगळा
सेव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा या ठिकाणी बॅकला यायचं आहे. ही झाली तुमची पहिली महत्त्वाची सेटिंग. आता आपण बघणार आहोत दुसरी सेटिंग, ज्याच्याने तुमचे 4000 तास किंवा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तरी तुमचं मोनोटायझेशन होणार नाही, अशी सेटिंग आपण बघणार आहोत. ती सेटिंग ऑन केली म्हणजे तुम्ही इझिली मोनोटाईज करू शकता तुमचं चॅनल. या ठिकाणी यूट्यूब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या लोगोवर तुम्हाला या ठिकाणी येऊन जायचं आहे. चॅनलच्या लोगोवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या चॅनलचं व्ह्यू चॅनल, पूनम माळी नाव वगैरे दिसेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, वरती जे अकाउंट्स दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी अकाउंट्सवर आल्यानंतर तुमचं चॅनल तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 3-4 ऑप्शन्स दिसतील, तर तुम्हाला याच्यावर मॅनेज युअर गुगल अकाउंट याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. आता बघा हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही सेटिंग करायची आहे. यामध्ये पेमेंट्स अँड सबस्क्रिप्शन, पर्सनल इन्फॉर्मेशन, सिक्युरिटी अँड साईन, गुगल पासवर्ड, थर्ड पार्टी ॲप सर्व्हिसेस, या सगळ्या प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला सेटिंग दिसतील. तर आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाची सेटिंग यामध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सिक्युरिटी अँड साइन इन. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती सेटिंग आहे जी आपल्याला करायची आहे. बघा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी म्हटलं आहे की 2 स्टेप व्हेरिफिकेशन. या ठिकाणी तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तुमचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करावा लागतो, तेव्हाच तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज होतं. आता आपण क्लिक करून बघूयात. माझं तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे माझं चॅनल मोनेटायझेशनसाठी रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर काय काय नेमकं याच्यामध्ये आहे आणि कुठली सेटिंग आहे ती आपण बघूयात. 2 स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये आल्यानंतर बघा असा एक इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला करायचं काय आहे, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली ॲड करायचा आहे. राईट जो तुमचा मोबाईल नंबर असेल तोच तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे, ओपन व्हायला थोडा वेळ घेते, आपण बघूयात नेमकं याच्यामध्ये काय आहे. तर बघा 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला माहितीच असेल. बघा या ठिकाणी म्हणते की व्हेरीफाईंग. आता आधी ते गुगल जे पासवर्ड आहे ते व्हेरीफाय करते आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण स्क्रीन लॉकचा पासवर्ड टाकलेला आहे आणि व्हेरीफाय करते की ही मीच आहे की दुसरं कोणी माझं चॅनल हॅक वगैरे करतं, एवढी प्रायव्हसी या ठिकाणी असते. तर बघा या ठिकाणी हे ओपन होणार आहे आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशनचं पेज. तर आता नेमकं त्या पेजमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. ही सेटिंग ऑन करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय 2 स्टेप व्हेरिफिकेशन जर तुम्ही नाही केलं तर तुमचं चॅनल मोनेटाईज होणार नाही. यामध्ये गुगल प्रॉम्प्ट यामध्ये आहे, म्हणजे गुगलचं वन म्हणजे डिव्हाइस तुमचं जे तुमचा कुठला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सेकंड जो पॉईंट आहे तो आहे तुमचा व्हेरिफिकेशन फोन नंबर. या ठिकाणी तुमचा व्हेरीफाय फोन नंबर म्हटलेला आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचं चॅनलचं फोन नंबर व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत तुमचं चॅनल हे मोनेटाईज होणार नाही. तर बघा कसं वाटलं हे 2 स्टेपचं तुम्हाला, म्हणजे 2 सेटिंग. जर ह्या सेटिंग तुम्हाला आवडल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.